दोन्ही टीमचे 12वे खेळाडू येऊ द्या. विनंती असेल दोन्ही टीमला. कीच आता जी मॅच जिंकली ती PT RBPL निलेश पन्हाळे सर पुढून जात आहेत. पण सर सांगेन बिग फॅन आहे मी तुमचा. कारण ज्या प्रकारे PT RBPLला प्रत्येक शॉट मी तुमचा बघत होतो. घरी बसलो होतो यूट्यूब लाईव्ह बघत होतो. सर आऊट झाले की तो मी यूट्यूब बंद करायचो. एवढं जर गावावरून आलो आहे नक्कीच मला मगाशी तुमच्या वेळेला कॉमेंट्री करता भेटली नाही. पण सर तुमचं आज खेळताना बघितलं खरं खूप भारी वाटलं. कारण एवढं लांबून आलं आणि तुमच्यासारख्या एका मोठ्या खेळाडूचा जर खेळताना बघितलं खेळपट्टीवरती तर खूप भारी वाटलं. लगेचच वळूया मॅचकडे. पानरी वर्सेस वाटोळी टीम आणि फलंदाजासाठी मात्र वाटोळी टीमचे 2 ओपनर फलंदाज स्ट्रायकिंग एंडला खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. वाटोळी टीम प्लीज 12वा खेळाडू येऊ द्या. सॉरी पानेरी टीम 12वा खेळाडू येऊ द्या आपला असेल तर. पानेरी टीम 12वा खेळाडू. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जर बघितला वाटोळी टीमचा महेश पवार. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी मात्र पहिले षटक घेऊन येत असताना पंचांचा इशारा येतोय. समाज आता झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नितीन पन्हाळे. स्ट्रायकिंग एंडला विजय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आर्यन. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. शाव्याला देखील कतिवती स्वार आणि चेंडू होतोय निर्धाव. चांगले यष्ट्यांच्या मागे क्षेत्ररक्षण करतोय क्षेत्ररक्षक आणि निर्धाव चेंडू मात्र येतोय. चांगली गोलंदाजी करतोय. अंपायर पहिल्या बॉलचं काय होतं? बायची 1 रन होती ना. ओके थँक्यू सर. 2 बॉल झाले. ओके सर. येस लेट स्टार्ट मॅच. चांगली गोलंदाजी करतोय महेश. वरती विकेट राईट हँडने मारा करत असताना आर्यनला शावेला पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न पण पुन्हा एकदा चेंडू होतोय निर्धाव. थोडंसं यष्टीरक्षकाकडून चुकी होते पण चेंडूला स्टॉप करण्यात यशस्वी ठरतोय आणि चेंडू डॉट बॉल. आणि नक्कीच पहिलं षटक हाताळतोय आणि चांगले आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना वाटोळे टीमचा महेश. चांगली गोलंदाजी त्याच्याकडून हाताळली जाते. चांगले बॉल त्याच्या माध्यमातून हाताळले जात आहेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जी ओपनिंगची जोडी पानेरी टीमची आतापर्यंत त्यांना मोठे फटके मारण्यापासून मात्र दूर ठेवलं जात आहे. शावेला फुलटॉस बॉल सरळ बॅटने चेंडू निघून चावलाय. 2 बाउन्स. पंच दर्शवतायत चौकार आणि 3 चेंडू नंतर आलेला हा चौकार. म्हणजे आता कुठेतरी मात्र बॅट बोलायला लागले ती म्हणजे फलंदाज आर्यनचे. अशा प्रकारचे मात्र चौकार षटकार येणं खूप गरजेचं असेल. काय तर पुढील बॉल महेशचा. शावेला पण विकेटची संधी आणि चांगली झेल पकडली जाते आणि माघारी पाठवते आर्यनला. चांगला चेंडू हाताळतोय महेश. चांगला अनुभवचा वापर करून टाकलेले हे चेंडू आणि नक्कीच विकेट प्राप्त. आताच्या ज्या 2 मॅचेस झालेत त्या दोन्ही मॅचेसचे मॅन ऑफ द मॅच असतील दोन्ही सख्खे भाऊ नितीन पन्हाळे आणि निलेश पन्हाळे. दोघांना देखील विनंती असेल स्टेजवरती यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायचा आहे. आणि न्यू बॅट्समन मैदानात बघितलं तर येतोय वनडाऊनसाठी सोफियान.
महेश एका षटकानंतर 10वा धावफलकावरती लागल्या तर बघितलं तर 5 आणि वैयक्तिक पहिल्या संघासाठी मात्र दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज सतीश. बघा ज्या प्रकारे पहिले षटक मात्र हाताळलं गेलं तो गोलंदाज महेश दिले नाही फिल्डिंगमध्ये बदलाव करताना पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर मात्र आता थोडेसे प्लेअर बाहेर घेतले जात आहेत आणि सोप्यान मात्र स्ट्रायकिंग एंडला ज्या प्रकारे आर्यन आउट झाला त्यानंतर मात्र आता सोपियान स्ट्रायकिंग एंडला त्याच्यावरती मात्र विश्वास असेल ते म्हणजे पाणेरी टीमचा. बघूया तर सतीश गोलंदाजी मार्गवरती वेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न पण पंचांचे हात दोन्ही दिशेला समान अर्थात येतो वाईट चेंडू आणि वाईट चेंडूने अतिरिक्त धाबेमध्ये भर एक धाव अतिरिक्त जोडली जाते धावफलकावरती. नक्कीच अशा प्रकारचे चेंडू मात्र कुठेतरी धाबा पाडवताना आपल्याला पाहायला मिळतील वाटो या संघाच्या. ओव्हर द विकेट राईट हँडने मारा करणारा हा गोलंदाज सोपियांसाठी वेळेला उचललाय. बघूया क्षेत्ररक्षक तर धावतोय आणि सुरेख झेल त्याच्याकडून विकेट पकडली जाते आणि माघारी पाठवतोय तो सोपियानला. पहिलाच बॉल कुठेतरी फेस करत असताना आणि नक्कीच विकेट चांगली झेल मात्र क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळाली वाटो टीमच्या. चांगले एकमेकांवरती विश्वास ठेवला जातोय. चांगले टप्पे त्यांच्याकडून हाताळले जात आहेत आणि नक्कीच माघारी जातोय सोप्यान. 2 विकेट आता मात्र माघारी गेले. आता बघूया आता 4 नंबरवरती खेळायला येणारा हा फलंदाज रहीम आता आपल्याला मैदानात खेळायला जाताना पाहायला मिळतंय. रहीम खान मग आता रहीम न्यू बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्याकडून मात्र षटकार चौकार येणं खूप गरजेचं आहे. अतिशय संत गतीने चाललेला हा धावफलक कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतोय पानेरी या संघाचा आणि ज्या प्रकारे मात्र फलंदाजी करेल रहीम त्या वेळेला पण हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील एकच धाव म्हणजे सिंगल डबेवरती खेळण्यास भाग पडते वाटोळी टीमची गोलंदाजी. चांगले चेंडू हाताळले जात आहे सतीशकडून. या वेळेला कबच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होते पण तिथे बॅकअप आहे. एक धाव ते कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी तर एक क्षेत्ररक्षक धावलाय आणि नक्की तिथे फेकी चुकीची होते आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातात. तिथे विकेटची संधी होती पण कुठेतरी धावत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल कारण चांगले धावला तो सोपियान. बघूयात आता वेळेला आडव्या बॅटने खेळलेला चेंडू. बघूया क्षेत्ररक्षक तर आहे आणि नक्कीच झेल सुटला जातोय आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. कुठेतरी झेलची संधी आणि संधीचं मात्र सोनं करता आलं नाही ते क्षेत्ररक्षकाला. वेळेला पण चेंडू हवेमध्ये आणि चांगली झेल टिपली जाते. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय ते म्हणजे वाटो टीमच्या क्षेत्ररक्षकाकडून. रहीम खान मात्र आता पुन्हा एकदा माघारी जातोय आणि 10वा धावफलकावरती लागले जात आहेत 2 षटकानंतर 10 म्हणजे कुठेतरी संत गतीने चाललेली आहे फलंदाजी. नक्कीच पानेरी टीमला मात्र मोठे फटके मारावे लागतील. बघितलं तर आता न्यू बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो आपल्याला सुनील.
नवीन बॅट्समन आता आपल्याला मैदानात जाताना पाहायला मिळतोय तो म्हणजे सुनील, ज्याच्यावरती मात्र विश्वास असेल पाने टीमचा. आदरणीय माननीय श्री रवींद्रजी शेलार साहेब या ठिकाणी आले, त्यांचे देखील कमिटीतर्फे खूप खूप आभार. बघूयात न्यू गोलंदाजी मार्कवरती आकाश. बघूयात रामदेव विकेट रायटरने मारा करेल तो पुढे फलंदाज सोफियानसाठी. आणि नक्कीच कुठेतरी बघितलं तर सोफियानवरती विश्वास असेल, त्याच्या बॅटमधून मात्र मोठे चौकार षटकार येणं खूप गरजेचं असेल. इथे धावफलक बघितलं तर 2 षटकानंतर मात्र 10 धावा धावफलकावरती लागल्या जातात. म्हणजे कुठेतरी संत गतीने चाललेला हा धावफलक आणि त्याच्यामध्ये फटके येणं खूप गरजेचं आहे. बघूया लेफ्ट हँड गोलंदाज या वेळेला स्लोवर बॉल खोदून काढलाय. बघूया आता आणि 2 धावा मात्र वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. नक्कीच कुठेतरी बघितलं तर स्लोवर चेंडू हाताला होता आणि नक्कीच तेवढ्याच ह्याने फटका खेळलेला आणि 2 धावा मात्र धावफलकावरती ॲड होत आहेत. अशा प्रकारची फलंदाजी करणं सोफियानला खूप गरजेचं असेल. पंच काय म्हणताय? ट्रॅक पॅन्ट कलर चेंज आहे का? पंच काय म्हणताय, कलर चेंज आहे का? हो हो. कमिटी सर त्या बाजूला बसली झाडाखाली, त्यांच्याकडून कन्फर्म करायला सांगा. कमिटीचे सदस्य असतील त्यांच्याशी बोलायचं. एस पंच सामना चालू करून घ्या. थांबवायचं 2 मिनिटं. क्लिअर करा, उगाच प्रॉब्लेम नको. समोरच्या टीमने ऑब्जेक्शन घेतलंय का? हा चेंडू हवेमध्ये. बघूया जेलची संधी आणि नक्कीच तिसऱ्यांदा जेल टिपतो हा क्षेत्ररक्षक. ऑब्जेक्शन टाकले विचारा त्यांना एकदा. समोरच्या टीमने ऑब्जेक्शन घेतले का? समोरच्या टीमने ऑब्जेक्शन घेतले. 2 मिनिटं थांबवा पंच, मॅच स्टार्ट करू नका. 1 मिनिट सर. शाब्याला पुन्हा एकदा खोदून काढल्या. चेंडू अलॉंग द कार्पेट. चेंडू मात्र ट्रॅव्हल होते, क्षेत्ररक्षक तयार आहे आणि चेंडू मात्र अडवलाय. तत्पूर्वी मात्र मिळालेल्या या 2 धावा आणि 2 धावेने मात्र धावफलक पुढे सरकतोय आणि अशा प्रकारच्या 2-2 धावेने मात्र नक्कीच धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळतोय पानेरी टीमचा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली वाटोय टीमचा गोलंदाज आकाश. बघूयात आता पुढील बॉल आकाशचा. त्या वेळेला स्लोवर बॉल एज लागली जाते आणि नक्कीच चुकी होत नाही आणि झेलची संधी आणि माघारी जातोय फलंदाज. चांगली गोलंदाजी
अतिशय कमी वयाचा हा गोलंदाज आणि चांगली गोलंदाजी त्याच्याकडून हाताळली जाते. स्लोवर बॉल जास्त करून त्याच्याकडून हाताळले जात आहेत. बघूयात या वेळेला पुढील बॉल टप्पा मधोमध हाताळला होता आणि स्लोपर चेंडू कुठेतरी मागे सरून कव्हरच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न पण चेंडू होतोय ठटफॉल आणि पंचांचा इशारा येतोय. षटक संपतंय. 3 षटकानंतर धावपलकावरती लागले जात आहेत त्या म्हणजे 14. आता किती झाले मला ते सांग. अंपायर लक्ष द्या बघा दादा, दोन्ही टीम लक्ष द्या बघा. मगाशी जो पॅनल्टीचा विषय होता, बॉसला फोन केला, बॉसनी सांगितलंय की ब्लॅक ट्रॅक पॅन्ट कंपल्सरी आहे. ब्लॅक ट्रॅक पॅन्ट ही कंपल्सरी आहे. मग ते 2 ओव्हर होऊ द्या 3 ओव्हर होऊ द्या, परंतु ब्लॅक ट्रॅक पॅन्ट कंपल्सरी, त्यामुळे तुम्हाला 5 रनची पॅनल्टी ही लागू होते. याची दक्षता घ्या दोन्ही टीम. हां, पॅनल्टीच्या धावा तुमच्या टोटल स्कोअरमध्ये ॲड केल्या जातील त्यानंतर. न्यू गोलंदाज यश हा देखील लेफ्ट हँड गोलंदाज. पिचच्या मधोमध आदळलेला चेंडू पण नक्कीच वाईट चेंडू, अतिरिक्त धावा देऊन जाणारा चेंडू. आणि न्यू बॅट्समन मैदानात बघितलं तर कार्तिक. आणि नक्कीच शेवटचं षटक हाणामारीचं षटक कशा प्रकारे धावा मात्र जोडल्या जात आहेत, कशा प्रकारचे मात्र मोठे फटके येत आहेत कार्तिकच्या बॅटमधून ते देखील पाहणं खूप गरजेचं आहे. कारण अजून देखील बघितलं एक देखील षटकार या इनिंगमध्ये आलेला नाही. ह्या वेळेला पण पुन्हा एकदा जोरकस लावून मारण्याचा प्रयत्न कवच देशामध्ये क्षेत्ररक्षक त्याच्याकडून मात्र होते चुकी. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये करण्याचा प्रयत्न पण थ्रो जातोय बरोबर आणि नक्कीच थांबावं लागते. एका धावेवरती समाधान मानावं लागते. आता स्ट्रायकिंग एंडला येतोय फलंदाज अक्षय. बघूया त्याच्या बॅटमधून देखील प्रहार येतोय का, दिसताना तर मात्र धडधाकट अक्षय त्याच्या बॅटमधून एखादा तरी षटकार येणं खूप गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी, स्लोवर गोलंदाजी मात्र हाताळली जाते. तो गोलंदाज यश बघित आता मात्र ओव्हर द विकेट येऊन गोलंदाजी करतो. या वेळेला देखील पिचच्या मधोमध स्लॉटमध्ये पडलेला चेंडू, बॅटचं आणि बॉलचं कनेक्शन नाही, बॉल काय समजत नाही, धाव काय मिळत नाही, चेंडू जातोय तो म्हणजे निर्धाव. चांगलं एस त्यांच्या मागे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतंय ते म्हणजे वाटे टीमचा एस टी रक्षक. चांगली आतापर्यंत गोलंदाजी राहिले. नक्कीच कमी वयाचे गोलंदाज आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. म्हणजे नक्कीच यंग खेळाडूंना मात्र इथे कुठेतरी संधी दिली जाते आणि त्या संधीचं सोनं करताना आपल्याला पाहायला मिळतं ते ऑटो टीमचे गोलंदाज. त्या वेळेला देखील बघितलं स्लॉटमधला चेंडू दोरकस लावून मारण्याचा प्रयत्न, पण बॅटची कडा लागते. एक धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये करण्याचा प्रयत्न धावतोय आणि नक्कीच 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग गुड विन द विकेट म्हणावं लागेल. तर बघूयात षटकातील 2 चेंडू राहिलेत आणि स्ट्रायकिंग एंडला अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. प्लीज विनंती असेल मॅच स्टार्ट करा. खूप वेळ घेत आहे वाटोळ टीम. विनंती असेल कॅप्टन आपण आपली टीम हँडल करायची. शाबेला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पायाला लागतोय चेंडू आणि नक्कीच तिथेच जाऊन थांबतो. एकच धाव मात्र या धाव फलकावरती ॲड केली जाते आणि पंचांचा इशारा लेग पाहायचा येतोय. बघा या इनिंगमधील शेवटचा चेंडू, चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली यश. बघा शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येतोय का पाहणारे टीम. अजून देखील बघूया तर चेंडू हवेमध्ये आणि नक्कीच आजच्या या इनिंगमधील 4था झेल पकडला आहे. चांगली झेल मात्र क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळाली आणि नक्कीच पंचांचा कॉल येत आहे. पहिली इनिंग संपते आणि एका इनिंग नंतर बघूयात
असं धावपलकावरती लागल्या जात आहेत त्या म्हणजे 24-25 टू विन असेल. म्हणजे नक्कीच वाटोळे टीमला जर जिंकायचं असेल तर 25 धाब्यांचं आव्हान त्यांच्यासमोर ठेवलं गेलं आहे. ते म्हणजे पानेरी टीमने लगेचच विनंती असेल थांबायचं नाही, लगेच क्षेत्ररक्षणासाठी यायचं आहे मैदानात पानेरी टीम, कारण अजूनचे खूप सारे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. वेळ खूप महत्त्वाचा आहे. काय माहित नाही कोणाची मॅच आहे. याच्यानंतर होणारी मॅच अचानक 11 बनपुरी तो वांग व्हॅली महिंद दोन्ही टीमचे कर्णधार टॉस का बॉस या ठिकाणी यायचं आहे. आता या ठिकाणी टॉस होत आहे. बनपुरी वर्सेस महिंद दोन्ही टीम यायचं आहे. टॉस का बॉसमध्ये आपला टॉस घेतला जाईल. चला टॉस घेतोय. नेक्स्ट मॅच आहे एका बाजूला अचानक 11 बनपुरी तर दुसऱ्या बाजूला वांग व्हॅली महिंद. या दोन संघांमध्ये होईल टॉस. रवींद्रजी शेलार साहेबांना विनंती करेन की आपला शुभ असते मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा आहे. या साहेब नेक्स्ट मॅचचा टॉस घेऊयात. चला बनपुरी संघाचा कॉल आहे. छापा आलाय आणि टॉस जिंकलाय बनपुरी संघाने. संधीचा निर्णय काय असेल? बॅटिंग करणार. बॅटिंगचाच निर्णय का? अगदी सकाळच्या सत्रापासून मॅचेस बघताय त्यामुळे बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय का? पहिल्यापासून सवय आहे बॅटिंग करायची आणि नियम आहे ना बॅटिंग करून घरी पळून जायचं. पहिले बॅटिंग करून घेणार, फिल्डिंगचं बघू. टॉस तुमच्या बाजूने राहिले नाहीये. टॉस जिंकला असता तर निर्णय काय होता? टॉस जिंकला असला तरी आम्ही फिल्डिंगच घेतली असती, त्यामुळे आमच्या बाजूनच निर्णय लागलेला आहे. चला दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. थँक्यू सो मच. टॉस जिंकलाय अचानक बनपुरी संघाने आणि बॅटिंगचा घेतलाय निर्णय. आमंत्रित केलाय टीम वांगवेली महिंद संघाला फिल्डिंगसाठी. दोन्ही टीम लगेच सज्ज राहायचंय. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. मॅच चालू करायची आहे. पंच पाणी घेऊन जायचं आहे मैदानात. पंचांना पाणी घेऊन जायचं आहे. गोलंदाजी मार्कवरती बघितलं तर पानेरी टीमचा गोलंदाज सोफियान आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. तर फलंदाजीसाठी टीम बघितलं तर वाटोळे टीमचे महेश आणि श्रीकांतची जोडी मात्र मैदानात आपल्याला पाहायला मिळते आहे. तिथं बघितलं तर 25 धावांचं आव्हान असेल. 4 षटकांचा सामना असेल. एका षटकामध्ये फक्त 5च चेंडू असतील आणि म्हणजे बघितलं तर 20 चेंडूमध्ये 25 धावेचं आव्हान असेल. समीकरण देखील सोपं वाटत असेल पण गोलंदाजी त्या प्रकारची जर झाली तर नक्कीच मॅच मात्र बनताना पाहायला मिळेल. येस मॅच चालू करायचे आहे. पंचांकडून मात्र सिग्नल दिला जातो आहे. बघूयात पॉवर प्लेचा षटक ओव्हर द विकेट राईट हँडने मारा करतो गोलंदाज महेशसाठी. शाव वेळेला वाईटचा चेंडू देखील खेचून मारला आहे. पंचांचं काही इथं असं डिक्लेअर स्वरूपात एक धाव मात्र जोडली जाते. पहिल्या चेंडूवरती श्री गणेशा होतोय तो म्हणजे वाटोळे टीमचा. चांगली फलंदाजी. पहिल्या चेंडूवरती मात्र कोपरच्या दिशेमध्ये एक टोलवलेला चेंडू आणि एक धाब्याने मात्र आता धाव फलक पुढे सरकतोय. श्री गणेशा होते वाटोळे टीमचा. बघूया आता सोपियान गोलंदाजी मार्कवरती. शाव वेळेला पण आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक नसेल. धावतायत पण 1 बाउन्स चेंडू चाललाय. पंच दर्शवतायत सीमारेषे पार येतोय चौकार.
म्हणजे चांगलंच आक्रमण करताना पाहायला मिळतोय महेश. दोन चेंडू झालेत आणि धावपलकावरती 5 लागले जात आहेत. म्हणजे कुठेतरी बघितलं तर टप्पा जरा वर जास्त दिसला आणि त्याला मात्र कव्हरच्या दिशेमध्ये टोलवून लावलं. चांगलं फलंदाजी करताना पाहायला मिळतो महेश. शाव्याला गतीवरती स्वार आणि नक्कीच पंचांच्या हात दोन्ही दिशेला समांतर वाईट चेंडू. नक्कीच अतिरिक्त धाव देऊन जाणारा चेंडू. शाव्याला पण पुन्हा एकदा जोरकस लावून मारण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय डॉट बॉल. जे नक्कीच निर्धाव चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी बघितलं तर आता कमबॅक करताना पाहायला मिळतोय तो सोपियान. शाव्याला पुन्हा एकदा पंचांचे हात दोन्ही दिशेला समांतर जात आहेत. नक्कीच पंच दर्शवत आहेत व्हाईट बॉल. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव मात्र धावपलकावरती सोडली जाते. नक्कीच अशा प्रकारचे जर चेंडू हाताळले तर नक्कीच कुठेतरी समीकरणात जवळपास जाताना आपल्याला पाहायला मिळेल वाटोळी टीम. चांगले चेंडू हाताळले पाहिजेत. हा देखील फुलटॉस चेंडू हवेमध्ये मिसईड झालाय आणि नक्कीच चांगली झेल पकडले. मोठा मासा मात्र गळायला लागतोय. महेशच्या रूपामध्ये माघारी जाताना पाहायला मिळतोय आणि चांगली झेल पाहायला मिळाली रवीकडून. षटकातील शेवटचा बॉल बाकी असेल आणि नक्कीच वनडाऊनसाठी मात्र फलंदाज आपल्याला मैदानात जाताना पाहायला मिळतोय तो म्हणजे सुनील मैदानात आपल्याला पाहायला जाताना मिळतोय. फास्ट घ्या मॅच प्लीज, विनंती असेल. पण लवकर सामना चालू करायचा आहे. ओके आता सुनील बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला या वेळेला खोदून मारण्याचा प्रयत्न आणि नक्कीच पंचांचा इशारा येतोय डॉट बॉल. आणि पहिलं षटक संपतंय. एका षटकानंतर धावपलकावरती लागल्या जाते त्या म्हणजे 7. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. एखादा चौकार जर सोडला तर प्रत्येक चेंडू मात्र खतीने टाकलेला आणि अचूक टप्प्यावरती टाकलेला चेंडू आणि चांगलं षटक हाताळलं. धावपलकावरती 7. आता वैयक्तिक पहिल्या संघासाठी मात्र दुसरं षटक कोण घेऊन येते, कोण गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल बघूयात. रहीम आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. वर द विकेट राईट हँडने मारा करेल तो गोलंदाज रहीम. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज श्रीकांत. जो बघितला पहिला षटक मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला होता तो आता आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. असं चालू करून घ्यायचं आहे. विनंती असेल गोलंदाज प्लीज स्पीडअप घ्या. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अक्षय. स्ट्रायकिंग एंडला बघितलं तर श्रीकांत. शावबेला व तो पिचमध्ये हादरलेला चेंडू आणि नक्कीच वाईटचा इशारा मागितला जाते पण पंच दर्शवतायत डॉट बॉल. चांगली गोलंदाजी स्लोवर बॉल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अजयकडून आणि नक्कीच या वेळेला पुन्हा एकदा स्लॉटमध्ये टाकलेला चेंडू टप्पा चेंडू हाताळला जातोय. पिचच्या मधोमध हाताळला जातोय चेंडू आणि कुठेतरी मात्र बॅटला कनेक्शन होत नाही श्रीकांतच्या आणि दोन्ही चेंडू निर्धाव. म्हणजे दिसायला जरी धडधाकट असला गोलंदाज पण गोलंदाजी मात्र स्लोवर गोलंदाजी करतोय. 10-12 पावलांचा रनअप आहे पण गोलंदाज जे करत असताना मात्र स्लोवर चेंडू हाताळतोय. शाब वेळेला स्टेजच्या दिशेने जाताना चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून होत नाही चुकी आणि एक धाव मात्र इथे ॲड केली जाईल धावफलकावरती. अशा प्रकारची गोलंदाजी राहिली तर नक्कीच कुठेतरी सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकतो आणि चांगली गोलंदाजी 3 चेंडूंचा खेळ मात्र आतापर्यंत समाप्त होता आणि एकच धावफलकावरती लागली जाते. म्हणजे चांगली गोलंदाजी ह्याच्या इकडून हाताळली जाते
आता बघूया स्ट्रायकिंग एंडला मात्र आता येईल तो सुनील, त्याच्या बॅटमधून मात्र प्रहार येणं खूप गरजेचं आहे. शावेला देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न पण थांबवतोय आणि नक्कीच पुन्हा एकदा पंचांचा इशारा येईल डॉट बॉल. चांगलं षटक मात्र आतापर्यंत बघितलं तर हाताळलं. रहीम चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. राऊंड द विकेट राईट हँडने मारा करतोय तो सुनीलसाठी. शाबेला टप्पा चेंडू होता, हाफ ट्रॅकर मात्र मारायचा होता पण चेंडू पुन्हा एकदा मिसहिट होतोय. पंचांचा इशारा येईल, षटक संपेल आणि 2 षटकानंतर धावपळकरती लागले जाते, त्या म्हणजे 8. म्हणजे दुसरं षटक बघितलं तर अक्षरशः 1च धाव मात्र दिली जाते. अक्षयकडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, 1च धाव मात्र खर्ची केली आणि चांगली गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली. आता बघूया तिसरं षटक हाताळण्यासाठी कोण येईल. स्पीडअप घ्यायचं आहे गोलंदाजी टीमला विनंती असेल, कारण आपल्याला अजून ह्या दिवसातील खूप सारे सामने खेळवायचे आहेत. तर बघूयात गोलंदाजी मार्कवरती कोण गोलंदाज असेल. सुनील असेल, प्लीज सुनीलला विनंती असेल यार स्पीडअप घ्यायचं आहे. स्ट्रायकिंग एंडला जर बघितलं तर फलंदाज श्रीकांत ओपनिंगसाठी आला आहे. त्याच्या बॅटला मात्र बॉल कनेक्ट होत नाही, कनेक्ट करावा लागेल. हे षटक खूप महत्त्वाचं असेल. या षटकामध्ये धावा आल्या तरच मात्र शेवटच्या षटकामध्ये मोकळा श्वास घ्यायला मिळेल. बघूयात कशा प्रकारचे मात्र चेंडू हाताळताना पाहायला मिळेल. सुनील ओव्हर द विकेट राईट हँड मारा करेल तो श्रीकांतसाठी. शावेला चेंडू हवेमध्ये, बघूया जेलची संधी आणि विजयकडून मात्र चांगली जेल पकडली जाते. माघारी पाठवतोय ओपनर फलंदाज श्रीकांतला. चांगला चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू हाताळला आणि हवेमध्ये गेल्यानंतर चांगला झेल. न्यू बॅटर लगेचच मैदानात यायचं आहे. ज्या प्रकारे वाटलं 25 धाबा 1 साईड मात्र खेळेल ते म्हणजे वाटोय टीमचे फलंदाज, पण कुठेतरी आता मात्र डगमगताना पाहायला मिळतोय. अजून देखील चेंडू आहेत. बॅट्समन मैदानात जातोय, नाव कळवायचंय. व चांगली गोलंदाजी राहिली आहे. न्यू बॅट्समन मैदानात स्ट्रायकिंग आणलं तर लेफ्ट हँड बॅट्समन आहे. प्लीज वाटोळी टीम नाव कळवायचं आहे फलंदाजाचं. विकास लेफ्ट हँड बॅट्समन मात्र विकास. आदरणीय मान्य श्री नितीनजी जाधव साहेब मंचावरती यायचं आहे. नितीन जाधव नाणेल मैदानावरती यायचं आहे सर. बघूयात पुढील चेंडू. आता बघितलं तर लेफ्ट हँड फलंदाज म्हणजे नक्की क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी इकडे तिकडे बदल करताना पाहायला मिळतं. बघूयात पुढील चेंडू गतीवरती सॉर मिलर ऑफ द बॅट खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा, चेंडू जाईल डिक्लेअर झोनमध्ये आणि 1 धाबेवरती मात्र समाधान मानावं लागेल ते वाटोळी टीमच्या फलंदाजाला. नक्कीच कुठेतरी मात्र गोलंदाजी मात्र चांगल्या स्पीडने करतोय आणि कुठेतरी फलंदाजांना मात्र मिसिट फटके खेळण्यापासून दूर ठेवतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजे गोलंदाज सुनील. शाबेला यॉर्कर चेंडू खोदून काढलाय, चेंडू हवेमध्ये, जेलची संधी, क्षेत्ररक्षक धावतोय. बघूया चांगली जेल टिपली जाते, माघारी पाठवतोय तो फलंदाज सुनीलला, सॉरी विकासला. चांगली गोलंदाजी यार, गतीवरती स्वार आहे गोलंदाज, काय स्पीडचा वापर करतोय आणि चांगले चेंडू हातात. ते आताचा ते यॉर्कर चेंडू मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न चांगला खेळला होता. ऑफ साईडच्या दिशेने मात्र चेंडू त्याची ती साईड होती, तिकडे खेळलाच तरी चाललं असतं. आता पुढील चेंडू सुनीलचा, ज्या वेळेला चेंडू हवेमध्ये उचललाय, एक्स्ट्राच्या दिशेने क्षेत्ररक्षक धावतोय. बघूया त्याच्या हातातून सुटतोय चेंडू आणि नक्कीच 2 तर धावा वेगाच्या कंप्लीट केल्या जात आहेत.
विष्णू नवीन फलंदाज. पहिला चेंडू मात्र आकाशाला गगनभरारी देत फटकवलेला, पण त्याच्याकडून क्षेत्ररक्षकाकडून मात्र चुकी झाली. हातातून चेंडू उडवला. नक्कीच तत्पूर्वी मिळालेल्या ह्या 2 धावा. चांगली गोलंदाजी या राहिली आतापर्यंत या सुनीलची. या वेळेला पुन्हा एकदा जोरकस लावून मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तर धावतोय आणि आता मात्र चुकी झाली. आणि या चुकीच्या धावा बघितल्या तर 2 धावा एक्स्ट्राच्या सोडल्या जात आहेत. पंचांचा कॉल येत आहे. षटक संपतंय. 3 षटकानंतर धाबा धावपलकरती लागले जात आहेत. त्या म्हणजे 13. 6 चेंडू आणि बनवायचे असतील त्या म्हणजे 12 धाबा. 6 बॉल 12 धाबा. कुठे होती टीम, कुठे होती मॅच. वाटलं पण नव्हतं की इथपर्यंत पोहोचेल म्हणून, की 25 धावा. मला तर वाटलं वाटोळे टीम 1 साईड खेळेल, पण बघितलं तर आता 6 बॉल 12 वरती म्हणजे चांगली गोलंदाजी राहिली. हे शक्य झालं ते म्हणजे रहीना आणि सुनील यांच्या गोलंदाजीमुळे. चांगली गोलंदाजी अचूक टप्पे हाताळले आणि आता मात्र मॅच येऊन पोचले. 6 बॉल 12. बघूयात आता कोणावरती विश्वास दाखवलं जाईल. जिथे मात्र आता मॅच तर बनवले. 6 बॉल 12 कोणाकडे जाते मॅच बघूयात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बॉलर कोण आहे, आर्यन. बघूया गोलंदाजी मार्कवरती जर्सी नंबर 18 विराट कोहलीचा फॅन आर्यन. ओव्हर द विकेट राईट हँडने मारा करेल तो म्हणजे सुनीलसाठी. अजून देखील स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉल 12ची लढत. बघूयात पहिला चेंडू खूप महत्त्वाचा या मॅचमधील आणि या वेळेला चेंडू हलक्या हाताने खेळला आहे, पण नक्कीच पंचांचा इशारा येईल. डिक्लरमध्ये गेलेला चेंडू आणि नक्कीच एक डिक्लरच्या स्वरूपात मिळालेली 1 धाव. म्हणजे आता बनवायचे असतील 5 मध्ये 11 धाबा. एक मोठा फटका, 4 मध्ये 11. 4 मध्ये 11. बघूयात एक मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे. शाप वेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्लॉटमधला चेंडू मिस हिट होतोय आणि चांगली गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती टाकलेला चेंडू. स्लॉटमधला चेंडू मात्र खेळता आलं नाही. बॉल काय समजत नाही, धाव काय मिळत नाही आणि चेंडू होतोय तो म्हणजे टॉट. तर बघूयात पुढील चेंडू. शाप वेळेला देखील आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येईल. डिक्लेअर स्वरूपात मिळालेली 1 धाव. अशा प्रकारे जर क्रिकेट राहिलं तर कुठेतरी मात्र मागे पडताना पाहायला मिळेल वाटोळे टीम. ज्या प्रकारे मात्र फलंदाजी करतायत. असून देखील बघितलं तर 2 चेंडूंचा खेळ बाकी. अजून 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले तर नक्कीच सुनील आपल्या टीमकडे मॅच विजयी घेत जाताना पाहायला मिळेल. बघूयात. असून देखील 2 चेंडू खूप महत्त्वाचे आहेत. असेल स्वतःवरती विश्वास तर नक्कीच एखादा षटकार चौकार मारून दाखवेल तो सुनील. शाब वेळेला तर चेंडू हवेमध्ये जातोय. सनी धावतोय. बघूयात. आणि झेल शेवटच्या क्षणी मात्र पकडलेली झेल. माघारी येतोय सुनील. आता मात्र मोकळा श्वास घेताना पाहायला मिळेल ती म्हणजे पानेरी टीम. वाटलं नव्हतं एवढ्या डीपपर्यंत मॅच जाईल. आता 1 मध्ये बनवायचे असतील त्या म्हणजे 10 धावा. बघितलं पॅनल्टी चुकी झाली तिथे 5 धावा वाढल्या. 25 या धावावरती धावफलक गेला. नाहीतर 21 बनवायच्या असत्या. म्हणजे कुठेतरी हे कॅल्क्युलेशन डोक्यामध्ये ठेवून कुठेतरी खेळला असते तर वाटोय टीम तर नक्कीच आता कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचालू करत असताना. पण असून देखील 1 पाऊल मागे. शाबेला फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये गेला चेंडू आणि पंचांचा इशारा येतोय मॅच फिनिश. आणि नक्कीच हार्ड लक बॅड लक वाटोळ टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स पानेरी टीम. आणि नंतर यानंतरची मॅच आपण ऐकूयात लहू जाधव सर यांच्या वाणीतून. अचानक 11 बनपुरी 11 टीम बॅटिंगसाठी गोलंदाजीसाठी यायचं आहे. क्षेत्ररक्षणासाठी जायचं आहे मेन टीम. विनंती असेल लगेचच मैदानामध्ये जायचं आहे. तर अचानक 11 बनपुरी टीम आपले 2 देखील ओपनर फलंदाज सज्ज ठेवायचे आहेत. लगेचच मैदानात पाठवायचे आहेत. बघितलं क्रिकेट कशा प्रकारे खेळलं जातं. जिथे बघितलं 25 धाब्याचं आव्हान. कोणालाही वाटलं नव्हतं की एवढ्या डीपपर्यंत मॅच जाईल. आणि नक्कीच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली पानेरी टीमकडून. आदरणीय मान्य श्री आमचे गुरुवर्य लहुजी जाधव सर यांच्या वाणीतून आता इथून पुढची मॅच आपण ऐकूयात.